आज मी करणार आहे रव्याचे लाडू. तसे लाडू अनेक प्रकारचे करता येतात. बेसनचे लाडू असतात, रव्याचे असतात, डिंकाचे असतात, असंख्य प्रकारचे लाडू असतात. आणि लाडू हा सगळ्यांचा आवडता पदार्थ असतो, गोड आणि चवदार, पौष्टिकसुद्धा. कारण त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स असतात ते खूप चांगल्या प्रकारचे असतात आणि चांगल्या पद्धतीने केलेला लाडू सगळ्यांनाच आवडतो. तर मी आज करणार आहे रवा लाडू. तर या रव्याच्या लाडूमध्ये मी नारळ पण घालणार आहे, खोवलेला नारळ. आणि ते लाडू करण्यासाठी अगदी बारीक असा रवा घ्यायला पाहिजे आणि तो रवा आपल्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे. रव्याचे लाडू करताना रव्याबरोबर त्याच्यामध्ये थोडासा खोवलेला ताजा नारळ आपण घालतो. हे बघा, असा खोवलेला नारळ आहे, ओलं खोबरं त्याला म्हणतात असा. आणि त्याच्याबरोबर साखर. तर ही साखर जी आहे त्याचा आपल्याला पाक करायचा आहे. साखरेचा पाक करायचा, एकतारी पाक. तर पाक हा लाडूसाठी फार महत्त्वाचा असतो, कारण जर पाक बिघडला तर लाडूसुद्धा चांगले होत नाहीत. तर एकतारी पाक करायला जमला की लाडू चांगले झाले म्हणून समजा. तर या साखरेचा मी एकतारी पाक करणार आहे. त्याच्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते विरघळवत ठेवायचं. जोपर्यंत त्याची तार दिसत नाही तोपर्यंत ते उकळत ठेवायचं. आणि तार दिसायला लागल्यावर लगेच बंद करायचं मात्र. कारण जर जास्त घट्ट झाला पाक तो, तर लाडूसुद्धा असा दगडासारखा होतो, चावायला कठीण होतो. आणि पाक कच्चा राहिला तर लाडवाची चव बिघडते. म्हणून पाक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. साखरेचा हा पाक करायला जमला की लाडू तुमचे चांगले झालेच म्हणून समजा. या रव्याच्या लाडूमध्ये मी थोडे बदाम अगदी कापून त्याचे पातळ काप करून घालणार आहे आणि थोडे बेदाणे असे घालायचे. काही लोक त्याच्यात काजू पण घालतात, पण मी काजू बेसनाच्या लाडूमध्ये जास्त करून वापरते आणि रव्याच्या लाडूमध्ये मी बदाम वापरते, बदाम आणि बेदाणे. त्याच्याबरोबर थोडीशी वेलदोड्याची पावडरसुद्धा. आणि अर्थातच लाडू करायला आपल्याला साजूक तूप लागतं. या तुपामध्ये रवा थोडासा भाजायचा आणि जो नारळ आहे खोवल्याला तो सुद्धा किंचित परतून घ्यायचा. मात्र रवा भाजताना लक्षात ठेवायचं की त्याचं करपायला नाही पाहिजे. त्याचा पांढरा जो रंग असतो रव्याचा तो किंचित बदलेपर्यंत, म्हणजे थोडासा असा गुलाबीसर होईपर्यंत तो परतायचा. जर रवा नीट परतला गेला नसेल तर लाडू असा कच्चट लागतो आणि त्याची चव बरोबर नाही लागत. आणि जास्त जर भाजला गेला, म्हणजे असा काळा काळा झाला, तर दिसायला पण तो वाईट दिसतो आणि त्याची चव पण खराब होते. म्हणून रवा भाजताना खूप काळजी घ्यायची. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया करताना आच अगदी मंद ठेवायला लागते. मंद आचेवर आपण आपल्या भारतीय पदार्थाचं किंवा भारतीय स्वयंपाकाचं हे मला तर वैशिष्ट्यच वाटतं की कुठेही असा धगधग आग लावून खूप मोठ्या विस्तवावर असं सहसा पदार्थ केले जात नाहीत, घरगुती तरी. तर आपण जेव्हा सगळे पदार्थ करतो तेव्हा मंद आचेवर ते शिजवतो किंवा भाजतो किंवा उकडतो. त्यामुळे त्या पदार्थामधली जी चव असते ती अशी चांगल्यापणे खुलून येते. त्यामुळे सगळे पदार्थ करताना लक्षात ठेवायचं की अगदी मंद आचेवर करायचे, आच मंद ठेवायची, नाहीतर तो पदार्थ करपतो, त्याची चव पण बिघडते. सगळ्यात आधी आपण रवा भाजून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी ही कढई ठेवली आहे, आच अगदी मंद ठेवलेली आहे. आणि कढई स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे. आणि त्याच्यात मी आता थोडंसं तूप घालून घेईन, किंचित. आणि मग त्याच्यामध्ये मी रवा भाजणार आहे. रवा भाजताना लक्षात ठेवायचं की सगळा रवा एकदम भाजायची गरज नाही. थोडा थोडा करून भाजला की मग तो चांगला होईल. थोडासा वेळ जास्त लागेल, पण त्याच्यामुळे लाडू बिघडणार नाहीत. आणि सगळा रवा एकसारखा भाजला जाईल. त्यामुळे मी आधी रव्याचे थोडेसे 2 भाग करणार आहे आणि थोडा थोडा रवा भाजून घेणार आहे. कढईमध्ये मी आधी निम्मा रवा काढून घेतलेला आहे आणि तो
तूप घालून ठेवलेल्या कढईमध्ये ठेवला आहे आणि आता मी तो थोडासा भाजून घेते मंद आचेवर. आणि तो भाजताना असा सतत हलवत राहायला लागतो, म्हणजे तो खाली लागत नाही. नाहीतर काय होतं, रव्याचा काही भाग करपलेला असतो आणि काही भाग कच्चा राहतो. तर असं होऊ नये म्हणून रवा असा सतत उलटण्याने हलवत राहायचा. आणि त्याचा रंग थोडासा बदलला किंचित, खूप जास्त काळा पण नाही व्हायला पाहिजे, किंचित असा गुलाबीसर झाला. आता पांढरा जो रवा दिसतोय त्याचा थोडासा रंग बदलला की तो बंद करायचा. असा रवा भाजून घेतला मी. भाजताना मी त्याचे 2 भाग केले आणि निम्मा कढईमध्ये घेऊन थोडासा साजूक तूप घालून तो किंचित गुलाबीसर रंग होईपर्यंत भाजून घेतला. आणि असा त्याचा झालेला आहे रंग आता. आणि आता मी जो आपण खोललेला नारळ घेतलेला आहे तो सुद्धा मी थोडासा तुपावर परतून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ही कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. थोडंसं तूप घालून घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये नारळ घालणार आहे खोललेला. आणि तो अगदी मंद आचेवर आणि अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा. आणि नंतर तो परतलेला तो नारळसुद्धा या भाजलेल्या रव्यामध्ये मिसळायचा आहे. आता हा खोवलेला नारळ मी सगळा त्या कढईमध्ये घालून घेतला आणि तो आता मी परतणार आहे. त्याच्या आधी खाली मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे किंचित. आणि आता मी तो नारळ थोडासा परतून घेईन. आणि तो परतलेला नारळ तो सुद्धा खूप जास्त नाही बरं का, अगदी किंचित. म्हणजे काय होतं, जर कच्चा नारळ घातला तसाच्या तसा तर तो थोडासा असा करकरीत लागतो. म्हणून तो थोडासा सॉफ्ट होण्यापुरताच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. त्याच्यात सगळीकडे तूप लागलं पाहिजे छानसं आणि त्याचा वास यायला पाहिजे, असा खमंग असा वास यायला पाहिजे. आणि तो असा भाजून झाला की तो आपण भाजून ठेवलेल्या नारळामध्ये रव्यामध्ये मिक्स करायचा. आता मी भाजलेल्या रव्यामध्ये नारळ पण मिसळून घेतलेला आहे आणि ते दोन्ही एकत्र व्यवस्थित नीट करायचं, एकत्र मिसळायचं. आणि त्याच्यानंतर मग मी साखरेचा पाक तयार करणार आहे, साखरेचा पाक. आणि मग तो मी त्याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं. त्याच्यात थोडेसे बदामाचे तुकडे, नंतर बेदाणे असं घालून लाडू वळायचे. आता मी पाक करणार आहे. तर एका कढईमध्ये मी साखर घेतली आणि त्याच्यात ती साखर बुडेल इतकं पाणी मी घातलेलं आहे. आणि आता ते मी मंद आचेवर ते गरम करत राहणार आहे. साखर पूर्ण विरघळेल आणि मग ती घट्ट व्हायला लागेल. आणि त्याचा पाक झाला हे कसं ओळखायचं, तर चमच्यात असं हे घ्यायचं आणि त्याला एक तार यायला पाहिजे, म्हणजे एक तारी पाक करायचा. तो पाक जर कच्चा राहिला तर लाडू चांगले होत नाहीत, किंवा जास्त घट्ट झाला तरीही चांगले होत नाही. त्यामुळे पाक करण्यावर फार लक्ष द्यायला लागतं. तर मी आता पाक करायला सुरुवात करते. आता साखर विरघळायला लागली आहे आणि थोडीशी दाट व्हायला लागली आहे, पण अजून पाक कच्चा आहे. तर ते कशावरून ओळखायचं, तर असं आपण हे केलं की तार येत नाही आहे, अजून अशी तार येत नाही आहे, याचा अर्थ अजून पाक व्हायला पाहिजे, तो कच्चा आहे. असा साखर तर पूर्ण विरघळलेली आहे, पण अजून पाक आपल्याला चांगला व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी थोडी अजून वाट बघायला पाहिजे. त्याला अशी एक तार सुटायला पाहिजे, तेव्हा असं सतत बघत राहायचं. असं जेव्हा हा थेंब खाली पडताना त्याला तार येईल तेव्हा तो पाक तयार झाला असं समजायचं. हा एक तारी पाक तयार झाला आहे. आता तो कसा तयार झाला ते हे बघ, अशी त्याला तार दिसली पाहिजे. दिसते ना, तार येते त्याला. एक तारी पाक असं म्हणतात त्याला. आता हा पाक गरम असतानाच मी आपल्या रवा आणि नारळाच्या मिश्रणामध्ये मिसळणार आहे आणि नंतर ते मिश्रण थंड होईपर्यंत
तसंच ठेवणार आहे, कारण गरम असताना आपल्याला लाडू नाही वळता येणार. त्यामुळे ते मिश्रण पूर्ण थंड झालं की त्याच्यानंतर हाताला किंचित तूप लावून त्या तुपाच्या हाताने ते नारळाचे लाडू मी तयार करणार आहे. आणि लाडू तयार करताना मी त्याच्यात बदामाचे असे छोटे छोटे तुकडे घालणार आहे. असे खूप बारीक बारीक तुकडे मी करून घालणार आहे. काही जण काय करतात की बदामाचे असे पातळ काप करून एखादा दुसरा काप असा लाडू वळताना त्याला लावतात. तसंही चालतं, पण मी असे तुकडे करून पूर्ण त्या मिश्रणातच मिसळते आणि मग लाडू वळते. म्हणजे त्या लाडूमध्ये पूर्ण आपल्याला छोटे छोटे बदामाचे तुकडे खाताना लागतात. तसेच बेदाणे पण, आणि ते चवीला पण चांगले लागतात, म्हणून मी ते तसं करते. पण बारीक काप पातळ काप करून बदामाचे लावले तरी चालू शकतं. तर आता मी हा जो तयार झालेला पाक आहे तो आपल्या रवा आणि नारळाच्या मिश्रणामध्ये मिसळणार आहे आणि मग ते सगळं थंड होईपर्यंत ते तसंच ठेवून देणार आहे. हे अशा पद्धतीने मी सगळे बेदाणे त्या आपण जे मिश्रण केलं आहे रवा, नारळ आणि साखरेचा पाक त्याच्यावर असं पसरून घेतलेलं आहे. अगदी बारीक तुकडे केलेत मी, हे बघा. आणि त्याच्यानंतर मी ते नीट मिक्स करणार आहे असं उलथण्याने. आणि त्याच्यानंतर ते मिश्रण पूर्ण थंड झालं की लाडू वळताना मी त्याला एखादा दुसरा बेदाणा लावणार आहे. कारण बेदाणे खूप असलेले आपल्याला चांगले नाही वाटत. एखादा बेदाणा बरा वाटतो एका लाडूमध्ये. त्यामुळे बेदाणे मी याच्यात आधी मिक्स नाही करणार आहे, ते लाडू वळताना घालणार आहे. पण बदामाचे छोटे छोटे तुकडे करून मी ते त्या मिश्रणावर असे पसरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. हे असे रव्याचे लाडू तयार झाले आपले. चवीला तर फारच चांगले असतात आणि आरोग्याच्या दृष्टीने पण चांगले, कारण याच्यात कुठलेही घातक पदार्थ वापरलेले नाहीत. हे तयार करण्यासाठी वापरलं काय आपण, रवा, साखर, साजूक तूप आणि बदाम आणि बेदाणे. त्यामुळे याच्यात काही असं आरोग्याला हानिकारक असं काहीच नाही आहे. आणि नारळ असल्यामुळे मात्र ते जास्त काळ टिकत नाहीत, लवकर संपायला लागतात. अर्थात दिवाळीच्या वेळी केलेले लाडू तसेही संपतातच. तर हे लाडू तसे थोडेसे मऊ आणि ठिसूळ असतात. इतर जे लाडू असतात बेसन किंवा मुगाचे वगैरे लाडू असतात तर ते कसे घट्ट असतात ना. तर हे लाडू थोडे ठिसूळ असतात. खाताना जराशी ते जपून खायला लागतात. पण अशा पद्धतीने आपले रव्याचे लाडू तयार झाले, नारळी पाकातले. म्हणजे नारळ, साखरेचा पाक आणि रवा असं एकत्र करून केलेले हे लाडू.